नमस्ते माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो. आज इडलीचं प्रमाण घेणार आहे. हे 3 वाटे मी तांदूळ घेतले आणि अर्धा वाटी पोहे, 1 वाटी उडद डाळ आणि 1 चम्मच मेथी दाणा. हे सगळं चांगले व्यवस्थित धुवून घ्या. 3-4 पाण्याने मी धुवून घेतलंय सगळं. डाळ पण आणि राशनचे तांदूळ आहेत, त्याचीच मी इडलीसाठी बनवणार आहे पीठ. इडलीचं पीठ तयार करणार. ते 4 तास भिजू घाला पिण्याच्या पाण्यामध्ये. हे बघा छान भिजले. हे असं मिक्सरमध्ये काढून घ्या. पहिली डाळ काढून घ्या आणि त्याच्यातच थोडं ते पाणी टाकायचं. चांगलं आंबटपणा येतं त्याला, आंबूसपणा. डाळ वाटून झाली. हे तांदूळ घेतलेत वाटायला. हे बघा छान सगळं बारीक वाटून घ्या. मीठ टाकलंय मी थोडंसं. हे पीठ तयार झालंय आपलं. सगळं मिक्स करा एकजीव. डाळ आणि तांदळाचं पीठ सगळं मिक्स करू घ्या. असं छान पाहिजे. बघा किती छान झालं पीठ तयार. जास्त बारीक पण नाही, थोडंसं जाडसर ठेवा. हे असं झाकून ठेवा. मी मशीन आहे माझ्याकडे भाताचं, त्याच्यात ठेवलंय मी. त्याला मी पूर्ण 12 घंटे ठेवलेले झाकून. हे बघा असं झाकून ठेवाल तर तुमचं पण पीठ छान होईल तयार आणि लुसलुशीत मऊ चांगल्या इडल्या तयार होताना. ते बघा सकाळी मी तुम्हाला उघडून दाखवते कसं पीठ तयार झालंय इडलीचं. हे बघा कसं फुगलंय बघा. रात्रभर मी बाहेर ठेवलं होतं झाकून. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने करा. खूप छान पीठ तयार होतंय. कसं फुगलंय, सगळं भांडं भरले बघा गच्च. हे बघा खालीपर्यंत पूर्ण पातेल्यातून बाहेर गेलंय खाली. त्याच्यामुळे मी स्वच्छ भांडं, भाताचं मशीनचं भांडं आहे. हे बघा कसं फुगून वरती आलंय. त्याला चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स करू घ्या चांगलं छान असं. तर पीठ खाली बसन. बघा किती पूर्ण भरलेलं होतं बघा, फुगलेलं इतकं खाली झाले. तर ह्या पिठाचे तुम्ही डोसे, इडली, उत्तप्पा सगळं बनवू शकताय. वेगळं पीठ करायची काही गरज नाही. याचे 3 प्रकार होतील. इडली पण, डोसा पण आणि उत्तप्पा पण. तर नक्की बनवा. आता मी इडली बनवणार आहे. चला स्टार्ट करू. इडलीला मी अर्ध घेतलं आणि अर्ध ठेवून दिलेलं आहे पीठ. हे मीठ आणि थोडासा सोडा टाका. त्याने थोडेसे फुगती इडली, चांगली सॉफ्ट होती आणखीन जास्त. थोडंसं पाणी घाला. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. जास्त घट्ट ठेवताल तर इडली थोडीशी कडक होईल तुमची. तर थोडंसं पातळ ठेवत जा नेहमी. हे बघा मी इतकं ठेवलंय असं इडलीसाठी, जास्त घट्ट नाही. हे असं भांड्याला तेल लावून घ्या. इडलीच्या सगळ्या भांड्यांना तेल लावून झालंय. असं टाका भांड्यांमध्ये 1 चम्मच. हे बघा सगळ्याच्यात इडलीचं भरून घ्या. पाणी ठेवलं वाफेवर. अशा वाफेवर ठेवून द्या 10 ते 15 मिनटं. तयार झाली इडली. छान इडल्या झाल्यात बघा. काढून दाखवते तुम्हाला. हे बघा कशा आरामशीर निघतात इडल्या. आणि हमेशा गरम याच्यात इडल्या काढू नका जास्त गरम असताना, कारण चिटकल्या जातात आणि तुटतात. तर थोड्याशा थंड होऊन दे. बघा कशी सॉफ्ट झाली. हे बघा तोडून दाखवते. छान अशी सॉफ्ट जाळीदार आहे. तर नक्की बनवा तुम्ही. बघा स्पॉन्जी झाली. खूप छान आहे. नक्की बनवा. नक्की मला सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. सबस्क्राईब करा मला.